नमस्कार YouTube फॅमिली। आज आपण धर्मेंद्रच्या निधनानंतर हेमा मालिनींना ना मिळणार प्रॉपर्टी ना पेन्शन, मग हिम्यांच्या 450 कोटींच्या साम्राज्याचा वारस कोण? तर सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे धर्मेंद्र मागे ठेवून गेलेल्या प्रॉपर्टीची। अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या धर्मेंद्र यांनी कोट्यवधीचं साम्राज्य उभं केलंय। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसलाय। संपूर्ण देओल कुटुंब शोक सागरात बुडालं आहे। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। संपूर्ण देओल कुटुंब शोक सागरात बुडालं आहे। सोमवारी 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचं निधन झालं। त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे। धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक दिग्गज उपस्थित होते। अशातच यावेळी धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी दिसल्या। धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करून त्या परतत होत्या त्यावेळी त्यांनी माध्यमांना पाहून हात जोडले। त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। धर्मेंद्र नेहमीच त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले। पण सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे धर्मेंद्र मागे ठेवून गेलेल्या प्रॉपर्टीची। अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या धर्मेंद्र यांनी कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलंय। सुहूतल्या 125 कोटींच्या बंगल्यापर्यंत धर्मेंद्र यांच्या मालकीच्या अनेक प्रॉपर्टी आहेत। पण आता त्यांच्या पश्चात हे सर्व कुणाला मिळणार? यामध्ये हेमा मालिनी यांचा हक्क आहे का? तर धर्मेंद्र यांनी केलेली 2 लग्ने, म्हणजे बॉलिवूड सुपरस्टार धर्मेंद्र यांनी 2 लग्ने केलेली। पहिले लग्न त्यांनी इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वीच प्रकाश कौर यांच्यासोबत केलं। नंतर दुसरं लग्न त्यांनी हिंदी सिनेसृष्टीची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्यासोबत केलेलं। अशातच आता सर्वात चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे धर्मेंद्र यांच्या मालमत्तेत आणि पेन्शन मध्ये हेमा मालिनींना वाटा मिळणार का? खरं तर कायद्यातील तरतुदीनुसार धर्मेंद्र यांच्या प्रॉपर्टीत किंवा पेन्शन मध्ये हेमा मालिनी यांना कोणताही हिस्सा मिळणार नाही। याचं कारण म्हणजे धर्मेंद्र यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्याशी घटस्फोट न घेताच हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलेलं। अशातच हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार पहिली पत्नी असूनही हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचं लग्न वैध ठरत नाही। त्यामुळे हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांच्या प्रॉपर्टीमध्ये कोणताही वाटा मिळणार नाही। या व्यतिरिक्त धर्मेंद्र यांना पेन्शन मध्येही हेमा मालिनी यांना कोणताही अधिकार मिळणार नाही। मग धर्मेंद्र यांच्या प्रॉपर्टीवर कुणाचा अधिकार? तर धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर आणि त्यांच्या 6 मुलांच्या त्यांच्या मालमत्तेत वाटा आहे। या 6 मुलांपैकी 4 मुलं सनी देओल, बॉबी देओल, अजिता देओल आणि विजेता देओल, तर हेमा मालिनी यांच्यापासून 2 मुली ईशा देओल आणि अहाना देओल आहेत। मीडिया रिपोर्टनुसार धर्मेंद्र यांच्या पश्चात 450 कोटींची मालमत्ता आहे। धर्मेंद्र यांची 2 लग्न कधी झालेली? तर धर्मेंद्र यांनी 1954 मध्ये प्रकाश कौर यांच्याशी पहिले लग्न केलेलं। त्यावेळी धर्मेंद्र 19 वर्षांचे होते। त्याकाळी धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचं अरेंज मॅरेज होतं। धर्मेंद्र यांनी 2 मे 1980 रोजी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं। पण त्यावेळी प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांना घटस्फोट देण्यास नकार दिला। पण धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारल्याचंही सांगितलं जातं। दरम्यान हेमा मालिनींशी लग्न झाल्यानंतरही धर्मेंद्र प्रकाश कौर यांच्या सोबतच राहायचे।